नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी आणि आज भाग 3. पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी निवडणूक आयुक्त घोषित करणार होते. मुदत संपत आली होती. सर्वांच्या नजरा पंचायत समितीच्या निवडणुकांकडे लागल्या होत्या. दर 5 वर्षांनी येणाऱ्या या निवडणुका तालुक्यातल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी पर्वणीच असते. वाडीवरच्या कार्यकर्त्यापासून अगदी वरच्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचे भाव आधारतात. मतदार महिनाभर राजा ठरतो. बाकी 4 वर्ष 11 महिने कोणाच्या विचारातच नसतो. काही असो, पण 1 महिन्यासाठी तरी त्याला भाव असतो. सर्वच पक्ष या मतदाराला देव मानतात, मनोभावे हात जोडतात, साकडं घालतात, प्रलोभनं देतात, हे करू ते करू असं म्हणतात. काहींची निवडणूक काळात चांदी होते, कोणाचं सोनं होतं. भीमरावदादा सभापती होते. आपला कार्यकाळ संपला याची खंत होती, तरीसुद्धा पुन्हा सभापती व्हायची आशा होती, इच्छाही होती. सत्तेची नशा सगळ्या नशात मोठी नशा. लागली तर सुटत नाही. भीमरावदादांना सभापती होणं अवघड नव्हतं. तालुक्यात त्यांच्या इतका तुल्यबळ नेता दुसरा नव्हता. त्यात पालकमंत्री अजितराव मानेंकडे त्यांचं वजन होतं. त्यांचा शब्द तालुक्यात प्रमाण. कोणीही लाल त्यांचा शब्द डावलू शकणार नव्हता. प्रश्न होता तो आरक्षणाचा. आरक्षणाचा फासा अचूक पडला तर भीमरावदादाच सभापती. पण मतदारसंघ राखीव झाला तर प्रश्न होता. पुढचं पुढे. इच्छुक 6 महिन्यांपासून कामाला लागले होते. आचारसंहिता लागण्यापूर्वी सभा, मीटिंग, उद्घाटनं उरकली जात होती. काही ठिकाणं कामं झालेली नव्हती, तरीही उद्घाटन करून मोकळे झालेले होते. वरिष्ठ नेत्यांच्या सभा लावून झाल्या होत्या. सत्ताधारी गट केलेली कामं रंगवून रंगवून सांगत होते, तर विरोधी गट सत्ताधाऱ्यांचे रंग लोकांना दाखवत होते. इच्छुक उमेदवारांनी स्नेहभोजनं सुरू केली होती. मोरके टिपून डाळत होते. कोंबड्या, बकरी जीवानीशी जात होते. सरकारमान्य देशी विदेशी दुकानांचा गल्ला फुगत होता. तात्या, आबा, नाना, बाबा सगळ्या साहेबांच्या बंगल्यावर इच्छुक शक्तिबळ दाखवत होते. एकदाचं आरक्षण जाहीर झालं, निवडणूक जाहीर झाली. कोण फुललं, कोणी कोमेजलं, काहींनी तर फटाके फोडले. भीमरावदादांचा मतदार खुला राहिला. जनता सुखावली, पण भीमरावदादा दुखावले. सभापती पदाचं आरक्षण महिला राखीव पदासाठी निघालेलं होतं. भीमरावदादांना लोकांनी सल्ला दिला, अहो मतदारसंघ खुला राहिला ना, तो राखीव झाला असता तर सभापती पद जाऊ दे हो, उपसभापती तर व्हाल का नाही. पंचायत समितीत गेला तर ते नशीब. आणि कुणी बाई सभापती झाली तरी कारभार तुमच्या तंत्रानं चालणार. खुर्ची नाही मिळणार सभापती पदाची, पण मान जातोय का. भीमरावदादा दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणत गप्प बसले. त्यांची खात्री होती निवडणूक जड नव्हती. मोजून मापून कामाला सुरुवात केली. फॉर्म भरायला 2 दिवसांची वेळ होती. काहींनी फॉर्म भरले सुद्धा. भीमरावदादा शांत होते. अचानक भराभरा 8-10 गाड्या दारात उभ्या राहिल्या. नामदार अजितराव माने उतरले. बगळ्यांनी घरटी सोडली. भीमरावदादांच्या दारात 25-30 पांढऱ्या शुभ्र डगल्यातली माणसं उभी राहिली. भीमरावदादा बावरून गेले. जायकाला तर काही सुचेना. वसंतराव पार उडाले. चंद्रकलाच पुढे झाली. तिने हात जोडून स्वागत केलं. माणसं दाटीवाटीत बसली. भीमरावदादांना कोडं पडलं होतं की एवढी माणसं अचानक आली का. भीमरावदादा, तुम्ही 5 वर्ष तालुका उत्तम सांभाळलात, पार्टीचं नाव राखलत. तुमच्याऐवजी कोणी दुसरा असता तर अविश्वासाचा ठराव कधीच आला असता. अहो आपली 8 त्यांची 7, एका मतावर तुम्ही दाबून नेलं. माणूस फुटू दिला नाही, विरोधकांना वरचढ होऊ दिला नाही. स्वतः पालकमंत्री असं म्हणतायत म्हटल्यावर भीमरावदादांची छाती न फुगता राहतीये का. नामदार अजितराव पुढं बोलायला लागले. सभापती पदाचं आरक्षण ओपन पडलं तर आणखीन 5 वर्षे काळजी नव्हती.
पण घोळ केला या आरक्षणानं. महिला राखीव. आता आरक्षणापुढं कोण काय करणार नाही का? भीमराव दादा काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले. तोच पेच सुटत नाही आहे ना भीमराव दादा. तालुक्यात सत्ता टिकवायची असेल तर पॉवरफुल महिला पाहिजे. आता ती जबाबदारी तुमचीच आहे की. तालुक्यात ना अशी बाई तुम्ही शोधायची. इच्छुक पाहिली भर आहेत, पण पॉवर पाहिजे ना. उद्या आता सारखेच काठावरचं बहुमत आलं तर मी आहे की बॉडीत, मी गिलके चालवून. पण तुम्ही फक्त सदस्य असाल. सूचना करणं फक्त तुमच्या हातात. शेवटी सभापती मुख्य ना. धाडसी निर्णय सभापतींना घ्यावे लागणार. भीमराव दादा गप्प झाले. भीमराव दादा, मला वाटतं तुम्ही यावेळी थांबावं. भीमराव दादांनी आ वासला. हे बघा, थांबायचं म्हणजे निवृत्त नाही व्हायचं बरं का. तुमचं मार्गदर्शन 24 तास आम्हाला हवं. म्हणून आम्ही एक मार्ग काढला आहे. सभापतीपद घरात म्हणजे तुमच्याकडेच ठेवायचं. म्हणजे मी काय समजलो नाही हो. तुमचा मतदारसंघ खुला आहे, कोणी उभं राहू शकतं, अगदी महिलासुद्धा. पण अशी महिला आहे ना तुमच्या घरात आहे. पण भीमराव दादा, तुम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात. पक्षाने तुमच्यासाठी थोडंफार तरी केलं आहे आणि आता पक्ष अडचणीत आहे. जिल्ह्यात सगळीकडे उत्तम स्थिती आहे, या तालुक्यात थोडीशी अडचण आहे. तुम्ही मनावर घेतलं तर सभापतींचा सासरा म्हणून तालुका 5 वर्ष राखू शकाल. आम्ही निवांत होऊ शकू. पण किती केलं तरी आमच्या सुनबाई पोरकट आहेत. त्यांचा पोख्तपणा आला आहे आमच्या कानावर, म्हणून तर आम्ही स्वतःहून इथपर्यंत आलो आहे. आणि त्या पोरकट असल्या तरी तुम्ही खंबीर पोखता आहात ना त्यांच्या पाठीशी. तरी जमल असं नाही वाटत हो. का कारण सांगाल? तिला नको काही विचारायला. ते काय तुम्ही आत्ताही विचारू शकता. नाही तर असं करा, त्यांना बाहेर बोलवा, आम्ही विचारतो. ज्या पक्षानं आम्हाला मोठं केलं त्या पक्षासाठी आम्ही स्वतःहून विचारू त्यांना. बोलवा बरं. भीमराव दादा नवीन अडचण शोधण्याच्या प्रयत्नात होते, पण कोणीतरी उत्साही कार्यकर्त्यानं चंद्रकलाला लगेच बाहेर बोलवलं. तीही निर्भीडपणे बाहेर आली, लाजणं नाही. नामदार अजितराव माने तिच्याकडे बघतच राहिले. तेजस्वी व्यक्तिमत्व, बोलकं व्यक्तिमत्व. बघितलं आणि विचारायचं विसरून गेले. अहो बोला ना, काय विचारणार आहात मला? चंद्रकलानीच प्रश्न केला. तिच्या दर्शनाने सगळे उपस्थित प्रभावित झालेले होते. ए बघा ताई. नामदार अजितराव मानेंनी स्वतःला सावरलं आणि मग ते बोलायला लागले. ताई, भीमराव दादा सभापती होते, आम्ही निवांत होतो. विरोधकांना ते 5 वर्ष पुरून उरले. भीमराव दादाच पुन्हा सभापती होऊ शकते तर आम्हाला इथपर्यंत यायची गरज नव्हती. पण आरक्षणामुळे सगळी सूत्र बदलली. उद्या जर महिला सभापती कच्ची निघाली तर तालुक्यातली सत्ता जाईल. आमची मदार तुमच्यावर आहे. सभापती म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय. तुमच्याकडे गट्स आहेत, तुम्ही पदवीधर आहात. पक्षासाठी नाही म्हणू नका. मामंजींच्या शब्दाबाहेर मी नाही आहे. तिथे खड्या आवाजात निर्णय दिला गेला. भीमराव दादा, आता कामाला लागा. नामदार अजितराव मानेंनी निर्णय दिला. पण तिच्या नवऱ्याचा सल्ला? तिचा नवरा म्हणजे तुमचा मुलगाच ना. सून तुमच्या शब्दात आहे म्हटल्यावर मुलगा शब्दाबाहेर जाईल का? चला रे, ऐकत का राहिला? उठा चला. सगळे उठले, निघूनही गेले. जेवणं झाली. चंद्रकला आपल्या खोलीत गेली. वसंतराव अंगावरच्या कपड्यासकट आडवा झाला होता. हे काय? पायजमा शर्ट सकट झोपणार आहात का? तो काही बोलला नाही. तिने कपडे बदलले, मोठी लाईट बंद केली. त्याच्या शेजारी आडवी झाली. अंगावर हात टाकला, प्रतिसाद नाही. कुकुलं आज लवकर झोपलं का काय? प्रतिसाद नाही. तिने शर्टची बटणं काढायला सुरुवात केली तसा वसंतराव पटकन उठून बसला. हात नको लावू मला. ती इतकं होऊनही हसली. का?
आज उपवास आहे का? असेल तर मी बाजूला सतरंजी टाकून पडते. हां, आता तुला तेच हवं आहे ना. चंद्रकलाला वसंतरावाच्या वागण्यामागचा अर्थच कळेना. चुकलं का काही माझं? नाही, तुझं नाही चुकलं, माझं चुकलं. तुझ्याशी लग्न केलं हेच चुकलंय. अहो पण असं काय केलंय मी? काय केलंस? सभापती व्हायला निघालीस. कोणाला विचारलंस? अहो पण हे बघ, तुला राजकारण करायचं होतं तर माझ्याशी लग्न का केलं तू? अहो मग सरळ सांगा ना, मी फॉर्म भरायचा नाही. हां, म्हणजे आता माझ्या तोंडात शेण घालतील लोक. खापर माझ्यावर फोडलं जाईल. अहो मग त्याच वेळी का नाही बोललात? मी दिला असता ना नकार. मला बोलायला संधी दिली. मी तरी कुठे होकार दिलाय? मामंजींना विचारा असं म्हणाले ना मी. हो पण ते तुझ्या नावाचा जय जयकार करत गेले ना. मग जाऊ द्या. जय जयकार केला ठीक आहे ना, पण मी अजून फॉर्म भरलाय का? या बोलण्यावर तो थोडा निवळला. ती त्याच्या शेजारी बसली, त्याचा हात हातात घेतला. लहान मुलाला समजावून सांगावं तशी समजावून सांगायला लागली. तुमच्या मर्जीच्या बाहेर जाणार आहे का मी? तुम्हाला मी राजकारणात जाऊ नये असं वाटत असेल तर राहिलं, सांगून टाकू की उद्या. वसंतराव या आश्वासनानं सुखावला, मोकळा झाला. ठणकणारं डोकं शांत झालं. तो समजूतदार झाला, तिला समजावून सांगायला लागला. हे बघ चंद्रा, राजकारणी बायकांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन माहिती नाही आहे तुला. चांगल्या नजरेनं बघतात का लोक? हे बघ, राजकारण मला नको आहे. मला तू हवी आहेस. तू आणि मी दोघांचंच विश्व आहे माझं. तू माझ्या जीवनात आलीस आणि मी खऱ्या अर्थानं सुखी झालो आहे, समाधानी झालो आहे. खरंच सांगतो, मला राजकारण नको, मला तू हवी आहेस. तो बोलत होता, ती विरघळत होती. बोलता बोलतानाच त्यांनी स्वतःचे तिचे कपडे उतरवले. दोघं एक झाली, शरीरानी, मनानी आणि विचारानी सुद्धा. ढोल लेझिम बँडच्या आवाजानं चंद्रकलाला जाग आली. आपण स्वप्नात तर नाही ना? हे कसले ढोल लेझिम आणि कशासाठी वाजतायत ते? हे स्वप्न तर नाही ना? रात्री दोघं खूप वेळ जागली होती. मनातला राग शांत झाल्यानं प्रणयात खूप वेळ मनसोक्त डुंबत राहिली होती. बाहेर चांगलं उजाडलं तरी त्याची जाणीव दोघांनाही नव्हती. अगं चंद्रा, ए चंद्रा ग, अगं उठ बाई, ये बाहेर ये, अगं बाहेर बघ. बाहेरून जायक्का दरवाजा वाजवत होती. चंद्रानं भराभरा साडी गुंडाळली, बाहेर आली. काय आई? अगं लोक बघ की किती आले ते. अहो पण ते आपल्या इथे का? अगं येडी आहे का तू? फॉर्म भरायला जायचं नाही का आज? पण मी तर निवडणूक लढवणार नाही आहे. काय सांगती? जायक्काला धक्का बसला. हो आई. अगं पण का? आई नको आपल्याला ते राजकारण. अगं पण मी म्हणते का? त्यांना नाही आवडत. मग त्याचं काय तोंड शिवलं होतं काल? ती काही बोलली नाही. जायक्का हात नाचवत भीमराव दादांच्या समोर उभी राहिली. ऐकलं का? अहो चंद्र म्हणती राजकारणात भाग घ्यायचा नाही. काय सांगती? भीमराव दादांना तर जबरदस्त धक्का बसला होता. अहो आत्ता बोलली ती. आता लोकांना काय सांगायचं? काय बोलावं? भीमराव दादांना काही सुचेना. अहो दारात लोक जमले आता आणि पोरगी नाही म्हणते आता. बोलवा बरं तिला. जायक्कानं चंद्राला समोर आणले. काय चालवले? आबरूची खिरापत का? हे बघ, हा भीमराव दादा आबरूदार माणूस आहे. कालच नाही का म्हणाली नाही मग तू? तर काय वाटेल त्या अजितरावांना? विश्वास टाकतील का माझ्या होते? मामनजी, माझं काहीच नाही आहे. मग कोणाचं आहे? बोल ना, कोण शिंकलं मध्ये? कोण आडवा आला तो? ती काही बोललीच नाही. आता या वाटाव मिशी आहेत ना, घेतो भादरून, नेसतो लुगडं आणि भरतो फारम. तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. मामनजी, मी शब्दाबाहेर नाही आहे तुमच्या. पण काल अशीच बोलली ना तू. मग आज कोणाच्या शब्दात अडकली? बोल ना, भाडा भाडा बोल. एवढी 100 माणसं होती. सुपारीच्या टायमाचं बोलतोय मी. होती का नाही 100 माणसं? बोलली ना त्या वेळेला रागोसारखी. मग आता काय झालं तुला? त्यांना नाही वाटत मी राजकारणात जावं. मग त्या गदड्याला काल थोबाड नव्हतं का? आई कुठं देऊ? हा काय खेळ आहे का तमाशा आहे? तालुकाभर काय खिरापत वाटणार आहे का? कुठं आहे त्यो? भीमराव दादा ताड ताड जिना चढून माडीवर निघाले. बाहेर ढोल वाजतच होते.
ते वसंतरावाच्या पुढे जाऊन उभे राहिले. का र, रात्री सापानलास का? वसंतरावानं मान खाली घातली. काय राजकारणातनं मला संपवायचा डाव टाकतो का? वसंतराव गप्प. अरे पोरा, अजितरावा पुढे शब्द टाकला तर कधी नाही नाही म्हणले ते. याला निधी द्या, त्याला फंड द्या, देऊन टाकला त्यांनी. अरे आमदाराला मान नाही तेवढा मला द्या त्यात. आणि तू मग काल का नाही बोलला तू? दादा, राजकारणात बायकाने. इंदिराबाई कोण होती? हां, बाईच ना. अरे जिल्हाभर बघ की, सरपंच, सभापती, सदस्य बायका नाही आहेत का? दादा, तरीही चंद्रानी भाग घ्यावा हे ठरवणारा तू कोण? कोण आहे तू? अरे नवरा कोणामुळं आहे तू? माझ्यामुळं ना? का आकाशातनं पाडला तू? मला विचारत घेतलं का तू? माझ्याशी काय बोलला का तू? तसा वेळच नाही ना मिळाला. आणि आताही वेळ नाही आहे. फॉर्म भरायचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज फॉर्म भरला नाही तर विरोधकांच्या हातात कारभार गेला म्हणून समजायचं. लोकांच्या शिव्याशाप, राज्यात बॉम्बाबोंब. अजितराव तर नाचल, माझी पक्षातनं हकालपट्टीच. उतरवा या तोंडाला काळ. सगळे ऐकत होते. बाहेर ढोल वाजत होते. आत भीमराव दादा भडीमार करत होते. गंमत चालली गंमत, माझी करत्यात गंमत. उतरवायात माझी गंमत. फशी पाडलं, मला बरबाद करून टाकलं. भीमराव दादाच्या अवतारामुळे चंद्रकला घाबरूनच गेली. ती त्यांना थांबवण्यासाठी म्हणाली, मी फॉर्म भरतीये. अगं पण चंद्रा, वसंतराव बोलला, पण ते ऐकायला चंद्रकला काही थांबली नाही. चंद्रकलाच्या प्रचारसभा जोरात चालल्या होत्या. एकतर भाषेवर कमांड, मुद्देसूद विचार, पक्षाच्या श्रेष्ठत्वापासून मांडणी आणि मग जनतेच्या प्रश्नांना हात. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वस्तुनिष्ठ आश्वासन. कुठेही विरोधी उमेदवारावर टीका नाही, विरोधी पक्षाला चेतावणी नाही, सभ्य भाषेत सभ्य भाषण. सभांना महिलांची गर्दी चांगल्या प्रकारे होत असे. चंद्रकलाला पाहणं आणि तिचं भाषण ऐकणं ही एक पर्वणी वाटत होती. मुळात चंद्रकला देखणे, त्यात ती साडी नेसून सभेला येई. बोलणं सुसंस्कृत, वागणं सोज्वळ, विचार सात्विक. त्यामुळे महिलांना सभा ऐकणं आवडायचं. आचारसंहितेमुळे जाहीर सभा संध्याकाळी 7 वाजता संपत. त्यानंतर मग खाजगी गाठीभेटी, खलबतं. गावोगावी संस्था, मंडळं, कार्यकर्ते, पुढारी यांच्याशी चर्चा, नियोजन. यामुळे घरी यायला मध्यरात्र व्हायची. वसंतराव मध्यरात्री झोपेत तरी असायचे, नाही तर झोपेचं सोंग तरी करायचे. त्यांचा रुसवा काढणे इतपत चंद्रकलाकडे वेळ नसायचा, कारण पहाटे 5ला पुन्हा तिच्या नव्या दिवसाची सुरुवात होत होती. उत्साही कार्यकर्ते सकाळी सकाळी भीमरावदादांच्या घरी हजर होत. चहा पाणी नाश्त्याची सोय होई. त्याबरोबर जवळून संबंध वाढवता येई. तुमच्यासाठी आम्ही राबतोय हे दाखवणं हा सुद्धा एक भाग होताच. काही आशेनं आलेले असत. ते डायरेक्ट मागणी नाही करत, पण कार्यकर्त्यांच्या नावाखाली हात मारत. कसं आहे ना, पोरांना जेवण घातलं पाहिजे. मंडळाची 10,000ची मागणी आहे. पण तिकडं बघा, देवीच्या कळसाचा कळस बसवायचा आहे. आणि मग तिकडं आहे ना, त्या गावात पैलवान पोराला तालीम बांधून द्यायची. बँजोवाली पोरं आहेत ना, साहित्य मागतात. भीमरावदादा 5 वर्ष सभापती होते, त्यामुळे मतदारसंघ त्यांच्या ताब्यात होता. तुलनेनं विरोधकांपेक्षा चंद्रकलाचा प्रभाव जास्त होता, त्यामुळे वातावरण अतिशय चांगलं होतं. तरीही मुरब्बी राजकारणी भीमरावदादा ताक फुंकून पित होते. कुणाला दुखावत नव्हते. 5 मागितले 10 देत होते, 10 मागितले 15 देत होते. खा प्या, पण उतू नका, असं त्यांचं वागणं होतं. आत्ताही अगदी सकाळी सकाळी कुसावड्याची 2 माणसं आली होती. एक बळी महाडिक आणि दुसरा नारोबा कदम. दादा 10 लागतील. 10? होय ना. काय रे नारोबा, 10 भागल? पण नाही भागायचं, पण घेऊ भागवून. आता काय गावाला जेवण घालायचे का? जेवणाचं 4 दिवसामागं 25 दिलं की 4 बकरी मारतो, करतो, बरा खा भाडव्यानं म्हणलं. अरे पण बळी हे 10 कशाला? पोरांना हवेत का? मंडळाला बिंडळाला? अहो शेत्याने नेले की मंडळाचं. मग महिला मंडळाला पाहिजे का? भीमराव दादा निवडणुकीत टाळका घालून बसलात बघा तुम्ही.
ताळ्यावर नाही डोसकं. भीमीच्या चंद्रीनं महिला मंडळाचं 10 कावाच नेलेत की. मी होतो ना त्या वाल्याला, हाय का नाही नारोबा. तर काय खोटं बोलणारी मंडळी का आम्ही? कोसवड्याचं एक मत हलू द्यायचो नाही बघा. झाडून समधी माणसं ताईच्या मागं. ते ठीक आहे रे, पण हे 10 कोणाला? गुलाबला ओळखत असन की. वरच्या पांदीला राहतो बघा, एकटाचे. पोरगी होती मागच्या शेमग्याला, तिचं वाजलं की झाला मोकळा. अरे मग त्याचं काय? काय भीमराव दादा, त्याचं काय म्हण पुसतंय? मोंडावळ्या बांधून उभा राहिलोय. कोणाला? अहो आता कुणाला बांधणार? पोरगी होती उजवली, पोरग नाही, आता स्वतःलाच बांधणार मुंडोळे. स्वतःचंच लग्न काढलं म्हण की. मग किती दिवस दुसऱ्याच्या तव्या भाकरी बाजून मागणार? तुम्ही सांगा ना, गडी माणूस आहे, काय करणार? एकदा का हाडळ गाळ्यात बांधली का आम्ही सुटलो. म्हणजे त्या गुलाबाच्या लग्नाला मी 10,000 द्यायची होय? अहो विरोधक 15 घेऊन तयार आहेत. त्या गुलाबला कमी नका समजू, लय किंमत आहे गावात. एकटा फिरवण गाव गारा गारा गारा. काय नारोबा, खरं का खोटं? अहो पिकलं खेळ केरात पडलं, गाव उलटलं तर 300 मतं केरात. काय बोलणार भीमराव दादा? हजाराच्या 10 नोटा त्यांनी त्यांच्या हातावर ठेवल्या, वर गुलाबच्या लग्नाला शुभेच्छा देऊन टाकल्या. भीमराव दादा एवढे मुरब्बी, तरीही निवडणुकीत त्यांचा खुळखुळा केला होता. जो येई तो वाजवी. वेळ नाजूक, दुखणं अवघड जागी. फू म्हणता फू फट्ट व्हायचं. बैलाचं दूध काढायची वेळ यायची. शंकरप्पा या जन्मी चंद्रकलाला मत देणार नाही हे त्यांना माहिती नाही का? भावकीतला होता, गावातला होता, पण अशा वेळी नेमकी भावकीच आडवी येते. शंकरप्पा तर 12चा, तरी गोंजारावं लागलं. लुतं कुत्रं असलं तरी खाजळायला हात आखडता घेऊन निवडणूक नाही जिंकता येत. खांजळ म्हटलं की खांजळायचं. मतदार जागा काखा वर करून उभा असतो. राम राम शंकरप्पा. काय पोराच्या लग्नाचं आवत न द्यायला आले काय? कधी खपली काढून जखम चिघळवावी हे शंकरप्पाला चांगलं माहिती होतं. अरे निवडणूक लागली ना, लय चांगलं झालं बघ. आणि तू डाव बी लय चांगला टाकला. सून पुढारी, तू भी पुढारी. अरे पालकमंत्र्यांनी आग्रह धरला. अरे पण आपलं घरानं किती वाजनाचं, नाव केवढं, आणि सुनाला उभी केली होय. हळद निघाली का तिच्या अंगाची? हे बघ शंकरप्पा, झालं ते झालं. आता तेवढं तुमच्या घरातल्या मताचं बघ. हे बघ, ताकाला जाऊन भांडं मागं दापावणारा मी नाही. जे पोटात ते वाठाव. निवडून आल्यावर तुमची घरं भरायची, मग आमचं काय? तुमचं काय म्हणजे? उपाशी पोटानं मतदानाला चालवलं तर पाहिजे का नको? अरे पण काय केलं पाहिजे ते तर सांग ना. माझ्या मागं अर्धा अधिक गाव आहे. खरं तर शंकरप्पाला कुत्रं मानत नव्हतं. ठीक आहे, अर्ध्या गावासाठी काय करतो बोल? काय करू? 50 लागतील. नाही, 50 नाही जमणार. मग फुटायचं बघा. आम्ही नाकट्या नाकाची माणसं आहे, कुजवू पण मत देणार नाही. हे बघ शंकरप्पा, एखादा बोकड कापा, आळीला जेवायला घाला. काय उपाशी आहे का आम्ही? काय राव जेवायचं बोलताय? मग जाऊ का? जा कडकडनी जा. कोलमडून सून पडन तवा कळन. 10 देतो मी. अरे जा रे, काय बेकारी एक काय? भीमराव दादा खरंच निघाले. त्यांना माहिती होतं कोळसा उगाळला तरी काळा. उद्या म्हणायला नको, येऊन भेटला नाही म्हणून आले. पण 50चाच आकडा टाकला म्हटल्यावर ते तरी काय बोलणार? शिवाय मतांची खात्री नाही. भीमराव दादा निघाले तसा शंकरप्पानं रमला, स्वतःशी पुटपुटला. 5-10 काय कात होतोय वे? 15 तरी न गवय. भीमराव दादा परत फिरले. 15 घेऊन जा असं म्हणाले आणि वाढवान नको म्हणून पुढे चालत राहिले. देवजीनं वसंतरावला मोटरसायकलवर मागे बसवला आणि मोटरसायकल दामटली. थेट आंटीच्या धाब्यावर आणली. देशी कोंबडीचा झणझणीत रस्सा हे आंटीच्या धाब्याचं वैशिष्ट्य. देवजीनं कोपऱ्यातलं टेबल गाठलं. बसे. वसंतराव समोरच्या खुर्चीत बसला. काय 90 लावायची का? नाही नको. आता तुझ्या. अरे 90ने काय होते? गोमूत्र पिल्यासारखं पे. देवजीने विस्कीची ऑर्डर दिली. अरे कशानं झुरायला लागला तू? मी मेलोय का? माहीत तर आहे ना शेवटी. लढू दे की तिला निवडणूक, मी तर आहे ना तुला. अरे तसं नाही देवजी. मग कसं? खोडकावरनं कोंबडी धरल्यासारखं घर धरले. हे बघ, निवडणूक लढवायला माझा विरोध होता. हे बघ, शेरडीची जात आणि बाईची जात सारखी असते. दावं गळ्यात तवर बरी, एकदा दावा सुटलं का
दादानी घोळ केला रे. अरे पण बायको कोणाची आहे? तुझी का दादाची आहे? हां, आता कोणता नटाना उडती, भाषणं ठोकती भाषणं. आम्हाला नाही बोलाय येत, आम्ही बी हाणू की. पण हे पार चेवाल्यासारखे करती राव. हे करू ते करू. बाया बायकीचं काम कुठं? चुली पुढं. तिने कोणाला सांभाळायचं? नवऱ्याला. घे घे ग्लास घे, मार मार रे तू. त्या मायला काय खरं नाही रे. हान हान तू हान. आपण आपलं बरं. हां, ना बाप आपला ना बायको आपली, ध्यानात ठेवू. दोघांनी ग्लास तोंडाला लावली. देवजीनं कोंबडी भाकरीची ऑर्डर देऊन टाकली. रातची कडला तरी झोपाय येते का? देवजीने नाजूक प्रश्न केला. वसंतरावाला कसं तरी झालं. खरं सांगावं का खोटं? आली तरी पहिली मजा राहते का? दिवसभर 1000 पुरुषांचा हात लागलेला, काय फोडणार बाई? देवजी गप्प. जाऊ दे मरू दे, नको इशे. देवजी खरं सांगू? अरे सांग ना, मैत्र आहे मी तुझा. म्हणून तर खरं सांगतो. वाटतं लाथलावी, बांधून ठेवावी. मग म्हातारा माझा चिखल करेल. ए बगाडे, फारम भरला ना तिथं चुकलं. शियानाच्या पावावाने गप बसला तू. चूक झाली रे बाबा, आता काय करायचं? आणखी 90 मागवू का? अर्धीच मागव, पैसे देतो. देवजीनं अर्धी मागवली. दोघांनी ग्लासं भरली. फासे व्यवस्थित पडतायत हे बघून देवजी सुखावला. त्यांनी पुन्हा विषयाला हात घातला. आता एक मार्ग आहे, पण मार्ग थोडा खर्चिक आहे बाबा. कोणता? तुझ्या बायकोला आडवी करून टाकायची. म्हणजे? अरे पाडायची. एकदा का पडली का राजकारण गेलं चुलीत. उंबऱ्या बाहेर जाती कशी ती? पण पाडायची कशी तिला? पैसे असले का समज होते. मी पैसे मोजायला तयार आहे. घे गाला संपव, घे घे बाबा घे. देवजीने आग्रह केला. वसंतरावानं पुरा ग्लास पोटात टाकला. पैशाने कशी हरवता येईल? अरे विरोधी उमेदवाराला पैसे द्यायचे, म्हणायचं वाट तुझ्या मतदाराला. त्याला मी पैसे द्यायचे? दादा ओल्या वेतानं फोडतील मला. अरे हा रे हा मैतर, मी मेलोय का? पैसे मी पोचते करील. तुझ्यासाठी तेवढं बेकारणार नाही का मी? ठीक आहे, तुला पैसे मिळतील. तू वाट, नाही तर उमेदवाराला दे. मला पिक्चरमध्ये घ्यायचं नाही. फिकर नको करू रे. असं बेमावलूम करतो ना काम, का ह्या कानाचं त्या कानाला कळणार नाही. 10-15 लाख तरी लागतील. इतके? अरे निवडणूक आहे बाबा. तोंडाला रगत लागलेलं असतं माणसांच्या. भाव फुटल त्याच्यावर मात करायला नको का? आणि जमत नसेल तर इशे सोड. बरं ग्लास भर, ग्लास भर. वसंतरावांनी दुसरा ग्लास भरला, पोटात ढकलला. दिले. 15 दिले. ग्लास भर ना मित्रा. वसंतरावांनी अर्धी बाटली हाणली. देवजीनं हाडं चोखली, रस्सा प्यायला सुरुवात केली. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित कादंबरी मॅडम. आज या कादंबरीचा 3रा भाग तुम्ही ऐकलात. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार श्रोते हो.